मित्रांनाच अपहरण केलेले आणि लैंगिक अत्याचार केलेले आहेत। नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार आहे। नवी मुंबईतल्या एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच मित्रानं अपहरण करून नोकरी करत असलेल्या ऑफिसमध्ये नेलं आणि 2 दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। मुलगी दिवसभर घरी न आल्यानं घरातील पालक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली। पालकांनी पोलिसांनी केलेल्या तपासात 2 दिवसांनी तिच्या ओळखीच्याच मित्रानं या सगळ्या प्रकरणी कृत्य केल्याचं निष्पन्न झालं आहे। एका 20 वर्षीय मित्रावर संशय आला, त्या अनुषंगानं कारवाईला सुरुवात झाली आणि या सगळ्या घटनेचा उलगडा झालाय। पोलिसांनी संबंधित मित्राच्या आता मुसक्या आवळलेल्या आहेत। त्याच्यावर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू झालाय। एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारी एक 16 वर्षाची मुलगी निर्भया ही तिच्या सकाळी 6:30 वाजल्यापासून घरातून ती निघून गेली होती। त्या मुलीचे काही मित्र, काही ओळख असणारी काही मुलं वगैरे या बाबतीत माहिती काढली। एका मुलाला ज्याचं वय 20 वर्ष आहे, त्याच परिसरात राहणारा, त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता कुरिअर कंपनीच्या ऑफिसमध्ये एक मेझनाईन फ्लोअर आहे, एक पोटमाळ आहे, तिथे खूप सामानाची अडगळ वगैरे आहे। त्या ठिकाणी तिला लपवून ठेवलं होतं। तिचं लैंगिक शोषण सुद्धा केल्याचं इथे समोर आलं। तो जो अपहरण करून गेलेला तो मुलगा आहे, त्याला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या त्याची चौकशी सुरू आहे। नवी मुंबईतील धक्कादायक घटना, या प्रकरणी आता मित्रानंच अपहरण आणि लैंगिक अत्याचार केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलंय आणि तपासाला देखील वेग प्राप्त होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।